नमस्कार. मी ॲडव्होकेट कल्याण कदम. मागे एक व्हिडिओ बनवला होता अटक आणि त्याची कायदेशीर प्रक्रिया. त्यातच एकानं विचारलं होतं, की सर तुम्ही बोलताना सांगितलं, की अटक, कायदेशीर प्रक्रिया, पोलिसांचे अधिकार, मग आपण काय कशा पद्धतीनं पोलिसांनी अरेस्ट केल्यानंतर त्यांना मॅजिस्ट्रेट समोर आरोपीला 24 तासाच्या आत हजर करावं लागतं. या सर्व गोष्टी मी बोललो होतो. तर त्यावरच तो बोलला म्हणजे त्यानं विचारलं, की सर तुम्ही त्याच बोलत असताना तुम्ही ट्रायल बोलले आणि केस चालवल्यानंतर जे ट्रायल आहे, त्या ट्रायलमध्येच मग एक ॲक्विट आणि एक आहे कन्व्हिक्ट आणि तिथे व्हिडिओ संपला होता. तर थोडं त्या संदर्भात अधिक माहिती दिली तर बरं होईल. म्हणूनच आजचा व्हिडिओ. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. जमल्यास तुमच्या जवळच्यांना शेअर करा. तर जेव्हा मॅजिस्ट्रेट ट्रायल झाल्यानंतर म्हणजेच केस चालल्यानंतर एका निर्णयाप्रत येतात, त्यावेळी तो निर्णय हा एकतर ॲक्विट असतो अथवा कन्व्हिक्ट असतो. ॲक्विट म्हणजे तुमच्यावर झालेल्या आरोपांतून सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता करण्यात येते. त्याला ॲक्विट म्हटलं जातं. आणि जर त्यात बऱ्याच गोष्टींचे तथ्य जर आढळले असतील, तशा पद्धतीने काही मॅजिस्ट्रेटला आढळलं, की एव्हिडन्सेस वगैरे बऱ्याच गोष्टी आल्या त्यामध्ये. तर तशा काही गोष्टी जर आढळल्या गेल्या आणि मग त्यातून त्यांनी जर काय केलं, निर्णय दिला, की कन्व्हिक्ट म्हणजे शिक्षा सुनावली जाते आणि मग इम्प्रिझनमेंट ही पुढची पायरी आहे. तर अशाच कायद्याच्या अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला जोडून राहा. मी ॲडव्होकेट कल्याण कदम. जय जिजाऊ, जय शिवराय.